दरम्यान एक महत्त्वाची अपडेट अशी की खासदार ओमराजे निंबाळकर यांचा न्यूज 18 मराठी सोबत संवाद झालेला आहे आणि मी पुण्यातच आहे, जिमवरून घरी जातोय. ओमराजे निंबाळकरांनी सांगितलेलं आहे, माझी भूमिका कोर्टाच्या निकालानंतर मी जाहीर करणार, असं खासदार ओमराजे निंबाळकरांनी न्यूज 18 मराठीला सांगितलेलं आहे. दरम्यान मुलाची तब्येत बरी नसल्यामुळे मी पुण्यातच आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. दरम्यान नेमका काय संवाद झाला न्यूज 18 मराठी सोबत आपण एकदा ऐकूया. दिल्लीला गेलो, दिल्लीहून आलो, उगाच बातम्या चालू आहेत. नाही दिल्लीला नाही, मी पुण्यात आहे. बरं, मुलाची तब्येत बरी का दादा आता? हा, मुलाची तब्येत बरी का मुलाची? चांगले. बर आणि मी पण पुण्यातच आहे. हां हां आता इथं जे राजा गरीब येऊन बसली ती माणसं. होय. ती म्हणती होय. यायला पागल माणसं. ती काय ती सोडायचं चाललंय, कुठे ठाकरेकडे सोडणार, ये शिंदे गटात जाणार. हा? ती चर्चा चालू नाहीत का, एकनाथ शिंदे गटात जाणार, ठाकरेकडे सोडणार, असं चालू आहे ना? 20च्या नंतर. बरं, काय भूमिका कधी जाहीर करणार दादा तुम्ही? तुमचं काय मत आहे, काय नाही ती? सगळं 20च्या नंतर माझा निकाल झाला का मी बोलणार आहे सगळं. बरं ठीक आहे चालतं दादा, ठीक आहे. थँक्यू दादा, थँक्यू. दिल्लीला गेलो, दिल्लीहून आलो, उगाच बातम्या चालू आहेत. नाही दिल्लीला नाही, मी पुण्यात आहे. बरं, मुलाची तब्येत बरी का दादा आता? हा, मुलाची तब्येत बरी का मुलाची? चांगले. बरं आणि मी पण पुण्यातच आहे. हां आता इथं जे राजा गरीब येऊन बसली ती माणसं. होय. ती म्हणती होय. यायला पागल माणसं. ती काय ती सोडायचं चाललंय, कुठे ठाकरेकडे सोडणार, ये शिंदे गटात जाणार. हा? ती चर्चा चालू नाहीत का, एकनाथ शिंदे गटात जाणार, ठाकरेकडे सोडणार, असं चालू आहे ना? 20च्या नंतर. बरं, काय भूमिका कधी जाहीर करणार दादा तुम्ही? तुमचं काय मत आहे, काय नाही ती? सगळं 20च्या नंतर माझा निकाल झाला का मी बोलणार आहे सगळं. बरं ठीक आहे चालतं दादा, ठीक आहे. थँक्यू दादा, थँक्यू. आपल्यासोबत बोलण्यासाठी बालाजी निरफळ आमचे प्रतिनिधी आहेत, त्यांच्याकडे आपण थेट जाऊया. बालाजी, ओमराजे निंबाळकर म्हणतायत की मी पुण्यामध्येच आहे, जिमवरून घरी जातो असं ते म्हणालेले आहेत. अजून काय ते नेमकं बोललेले आहेत? अमित, आपल्याला माहिती की काल दुपारपासून जेव्हा कोर्टाचा निकाल लागला, कोर्टाची जर तारीख झाली, त्यानंतर ओमराजे पुण्याला जात असं सांगून गेलेले आहेत. त्यानंतर ओमराजे दिल्लीला गेले, दिल्लीला भेटून आले, अशाही बातम्या आल्या. त्यानंतर आता ओमराजेशी आपण फोनवरती संवाद साधून त्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओमराजेने सांगितलं, मी सध्या पुण्यातच आहे, मी आता जिमवरनं जे आहे ते घरी जातोय, मुलाची तब्येत बरी असल्याचे त्यांनी सांगितलं. मग सगळ्यात दोन गोष्टी अमित त्यांनी या बोलण्यातून आपल्याला सांगितलेल्या आहेत की जो मला एकनाथ शिंदे गटाचा जो निर्णय घ्यायचा आहे, तो निर्णय मात्र मी जो आहे तो 20 तारखेनंतर जाहीर करणार आहे. ज्या सगळ्या माझा खुलासा आहे तो 20 तारखेच्या नंतर मी देणार आहे. 20 तारीख ही त्यांच्यासाठी खूप महत्वाची आहे. पवनराजे हत्याकांडाचा निकाल जो आहे तो 20 तारखेला येणार आहे. कोर्टाने 20 तारीख दिलेली आहे आणि त्याच निकालाच्या ह्या सगळ्या भोवती ओमराजेच्या प्रवेशाचा विषय देखील जो आहे तो पहिल्यापासून फिरत होता किंवा राणा पाटील यांचा देखील, त्यांच्या विरोधात देखील प्रवेश त्याच कारणामुळे झालं. आता याच तारखेचा जो आहे तो हवाला ओमराजे निंबाळकर यांनी दिलेला आहे. दुसरी गोष्ट आम्ही त्यांनी बोलताना हे नाकारलेलं नाहीये की ते प्रवेश करणार आहेत किंवा ह्या गोष्टीला कुठे त्यांनी नकार दिलेला नाही. त्यांनी अप्रत्यक्षपणे असं सांगितलं की माझी भूमिका जी आहे ती मी 20 तारखेनंतर पूर्णपणे जाहीर करणार आहे. माझ्या मुलाची तब्येत बरी नसल्यानं मी सध्या पुण्यातच आहे, मी कुठं गेलेलो नाहीये. त्यांनी स्पष्टपणे आपल्याला हेच सांगितलंय. जेव्हा सकाळपासून सगळी माध्यमं त्यांच्या मागे आहेत, मात्र खासदार ओमराजे निंबाळकर यांनी न्यूज 18 मराठीला हे बोलताना सगळी प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली आहे. त्यांच्याकडे त्यांचे भाऊ जयराजे निंबाळकर देखील जे आहे ते पुण्यात राहतात आणि पुण्यात त्यांच्या घरी देखील सगळी लोक विचारण्यासाठी किंवा माहिती घेण्यासाठी किंवा माध्यम प्रतिनिधी जातात. मात्र ओमराजे निंबाळकर यांनी आता पोस्ट केलेलं आहे की मी आता जिमवरनं जी आहे ती घराकडे जात आहे आणि घरून गेल्यानंतर न्यूज 18 मराठीशी एक्सक्लुझिव्ह संवाद साधलेला आहे. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर इकडे धाराशिव शिवसेना उभाटाचे खासदार ओमराजे निंबाळकर शिवसेनेत प्रवेश केल्याची चर्चा रंगली आहे. तर निंबाळकर घेतील तो निर्णय मान्य असल्याच्या प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिलेल्या आहेत. याच गावकऱ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांनी. उद्धव ठाकरे यांची साथ सोडत ओमराजे निंबाळकर खासदार जे आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचं कन्फर्म झालेलं आहे. एकनाथ शिंदे यांनी जो गेली अनेक दिवसापासून ऑपरेशन टायगर शिवसेनेमार्फत राबवलं होतं, त्याला कुठेतरी यश येताना धाराशिव जिल्ह्यात या चर्चा गेल्या होत्या, त्याला आता कुठेतरी विश्वास म्हणजे या बाबतीतून प्राप्त होत आहे. जे लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलं आहे त्याच्यामध्ये खासदार ओमराजे निंबाळकरांची देखील सही आहे आणि काल कोर्टात सुनावणी झाली त्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर जे आहेत ते
तेव्हापासून नॉट रिचेबल आहेत, लोकांच्या संपर्कात आहेत नाहीत. काल सगळ्यांच्या संपर्कात राहणारे खासदार हे लोकांच्या संपर्कात नसल्यामुळं ओमराजे निंबाळकर जाणार का या चर्चा जिल्ह्यात होत्या. तर आपण आता गोवर्धनवाडी या ओमराजे निंबाळकरांच्या गावात आहोत. हे गावचं त्यांचं गाव आहे आणि या गावच्या पारावरती बघतोय की सकाळी सगळ्यात त्या चर्चा एकानं रंगताना पाहत आहेत. इकडे ही मंडळी बसलेली आहेत. खासदार ओमराजे निंबाळकरावर हे गाव विशेषतः प्रेम करणारं गाव आहे. या गावात त्यांचं बालपण गेलं किंवा त्या गोष्टी अनेक, त्यांचं घर इथून आहे, घरी सुद्धा कोणी नाही आहे. आपण सकाळी पाहिलं हे गावकरी आहेत. मला सांगा बाबा, खासदारावर ओमदादावर तुमचं सगळ्यांचं प्रेम आहे. कालपासनं म्हणजे गेल्या अनेक दिवसापासून टायगर ऑपरेशनची चर्चा आहे, मात्र आता हे कन्फर्म झालं आहे की ते शिंदे गटात जात आहेत. तुमच्या काय भावना आहेत, काय वाटतं तुम्हाला दादानी कुठला निर्णय घ्यावा? दादाजी निर्णय घेतील ते योग्य आहे आणि आमच्या गावकऱ्याचं सुद्धा म्हणणं आहे की बाबा त्यांनी शिंदे गटात जावं. शिंदे गटात जावं असं जावं. म्हणणं आहे तुमचं? हो. बरं, दादाजवळ सगळ्या कार्यशैलीवर विश्वास आहे तुमचा? हो, विश्वास आहे. तुम्ही पण आहात, बरेच दिवस झालं. काय भावना वाटते आता जो सध्या निष्ठावान पक्ष सोडणं ह्या सगळ्या चर्चा चालू आहेत, तुम्हाला काय वाटतं दादानी कुठला निर्णय घ्यावं? काय वाटतं? तुम्ही ज्येष्ठ आहात, खूप मार्गदर्शन करता तुम्ही दादांना. झालंच पाहिजे. जिकडे सत्ता आहे तिकडे कामं होतात, विकास होतो आणि एकटं राहून काय काम होणार आहे इथे दुसरी. पण ते निष्ठावान परत आणखी तो होते निष्ठावून पण आता काही कामच होईना तर राहील. त्यांच्याकडे काय सत्ता नाही तर राहून इथं काय उपयोग होणार. पण ते सत्तेच्या बाजूने जायलाच पाहिजे, काम होतात. सत्तेच्या बाजूने जायला पाहिजे तर कामं होतात असं लोक सांगतात. मला सांगा, तुम्ही सांगा, तुम्हाला काय वाटतं, जावा का नाही जावा दादा एकनाथ शिंदेकडे? सांगितलं जायला पाहिजे की नाही जायला पाहिजे? जायलाच पाहिजे, जायलाच पाहिजे. जायलाच पाहिजे. होय. उशीर झाला जरा आधी दादाची जायला. कधी भेट झाली का अशा काल परवा? आज काय कधी बी जातो आम्ही घरी. आज अशात 1-2 दिवसात काही नाही नाही 2-4 दिवसात दादा आलेच नाहीत? नाहीत आले गावात. गेली 4-5 दिवसातून गावात नाहीत. मात्र दादा जो निर्णय घेतील त्यांच्या पाठीमागे आम्ही दादानी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जायला पाहिजे असं मत कुठतरी या गावकऱ्यांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे. सागर जाधव सह बालाजी निर्फळ, न्यूज 18 मराठी, गोवर्धनवाडी, धाराशिव. तर उद्धव ठाकरे गटातील संभाव्य पक्षफुटीच्या चर्चांवर ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. डरो मत जो होने वाला है वो होकर रहेगा असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना आणि कार्यकर्त्यांना धीर दिलाय. गेल्या 1.5 ते 2 वर्षांपासून पक्षफुटीच्या अफवा जाणीवपूर्वक पसरवल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. तसंच जेलपेक्षा भाजप बरा अशी मानसिकता तयार झाल्यामुळे काही नेते पक्ष बदलत असल्याची टीका त्यांनी केलेली आहे. विचारधारेपेक्षा दबावातून सुटका हेच पक्षांतरामागील खरं कारण असल्याचा दावा करत जाधवांनी भाजपावर सुद्धा घणाघात केलाय. जे घडणार आहे ते घडणारच आहे. त्याची फार मोठी चिंता पक्षप्रमुखांनी करू नये एवढंच फक्त आजच्या खेपेला मी सांगेन. शेवटी ये दिन भी निकल जाएंगे, हे दिवस सुद्धा निघून जातील. पण हे दिवस निघून जाण्याकरता म्हणून आपल्याला कुठे ना कुठेतरी काही कार्यक्रम हातामध्ये घ्यावा लागेल, काही निर्णय करावे लागतील, काही भूमिका त्या ठिकाणी आपल्याला ठरवावी लागेल. आणि म्हणून मी आजच्या दिवशी पक्षप्रमुखांना एवढंच सांगेन, उद्धव साहेबांना, की डरो मत, बिल्कुल डरो मत. जो होने वाला है वो होने ही वाला है. जो हो रहा है वो हो ही रहेगा और जो होने वाला रहेगा वो भी होता रहेगा. चिंता मत करो. जेलपेक्षा भाजपा बरा. काही लोकांनी सांगितलं की निवांत झोप लागायची असेल तर तिकडे गेलेलं बरं. याचा अर्थ कोणीही विचारधारेमुळे जात नाहीये, तर केवळ आणि केवळ छळवादापासून आपली सुटका व्हावी. मग ती मतदारसंघातल्या कामांची असेल नाही तर वैयक्तिक चौकशांची असेल. या छळवादाला कंटाळून लोक जात आहेत, याचा विचार कोण नाही तर ह्या देशातल्या जनतेनं करावा असं मी आव्हान करतो. तो ऑपरेशन टायगरच्या मुद्द्यावरून आता रोहित पवारांनी शिवसेनेवरती जोरदार टीका केलेली आहे. ऑपरेशन टायगर नाहीये तर ऑपरेशन बाजार आहे अशी घणाघाती टीका त्यांनी केली आहे. तसंच ऑपरेशन बाजार लायकीचा माणसांचा की विचारांचा हे लोकच ठरवतील असं ते म्हणाले. तर दुसरीकडे खासदारांनी फुटण्यासाठी दिलेल्या कोट्यावधी रुपयांचाही उल्लेख रोहित पवारांनी एक्स पोस्टमधून सडकून टीका केलेली आहे. एकेका खासदाराचा रेट तब्बल 85 कोटी रुपये आणि एवढे पैसे संबंधित पक्षाकडे येतात तरी कुठून असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तर मी उद्धव ठाकरेंसोबतच राहणार अशी ठाम भूमिका खासदार राजाभाऊ वाजेंनी दिलेली आहे आणि आज आणि कायमस्वरूपी उद्धव ठाकरेंसोबतच राहणार असल्याचं वाजेंनी सांगितलेलं आहे.
माझी कोणाशीही चर्चा झालेली नाही आणि मला कोणीही पैशांची ऑफर दिलेली नाही असंही वाजेंनी स्पष्ट केलंय. तसंच शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात आपण नसल्याचंही वाजेंनी सांगितलंय. राजाभाऊ वाजे नाशिकचे खासदार माझ्यासोबत आहेत. थेट त्यांच्याशी चर्चा करूया. सर, आपण दिल्लीत आलेला आहात, आपण पाहिलेलं आहे, अनेक चर्चा आहेत. तुमची काय भूमिका या चर्चेमध्ये, खास करून ऑपरेशन टायगरच्या संदर्भात? मी कालपासून हे सांगतोय आणि आज तुम्हाला परत सांगतो की मी आदरणीय उद्धव साहेबांच्या बरोबर आहे, राहणार आहे आणि राहील. नाही, पण चर्चा अशी आहे की तुम्ही 2 महिन्यानंतर जाणार आहे म्हणून. आता ते पुढचं बाकी तुम्हाला कोणी सांगितलं मला माहीत नाही, परंतु मी जोपर्यंत खासदार आहे तोपर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षाचा राहील. आणि ज्या पद्धतीने माहिती मिळते की साधारणतः की तुम्हालाही काही ऑफर आल्या होत्या, काय ऑफर होती, कशा पद्धतीने ऑफर आली, कोण भेटायला आलं, कोणीचा फोन आला? नाही, मला खरं सांगायचं म्हटलं तर मला एकही ऑफर आली नाही. मला कोणी भेटायला आलं नाही, ना की मी कुणाला भेटायला गेलो. त्याच्यामुळे मी असं ह्या सर्व याच्यात मला काहीच माहीत नाही. आजही मी दिल्लीला आलो, काल ट्रेनमध्ये बसलो तेव्हाही मला काही माहीत नव्हतं. सकाळी जेव्हा उतरलो, जेव्हा मला वार्ताहरांचे पत्रकारांचे फोन यायला लागले तेव्हा मला समजलं काय होतंय, काय होतंय असं जाणवलं. परंतु अजूनही माझ्याशी कुणाशी कॉन्टॅक्ट झालेला नाही. नाही, पण हे जे 6 खासदार चालले, तुम्ही सगळे सोबत निवडून आला होता त्या लोकसभा निवडणुकीमध्ये. आम्ही तुम्हाला बघितलंय लोकसभेमध्ये की सगळे सोबत असता. आत्ता सगळे तुमचे मित्र तुम्हाला सोडून का वेगळे झालेले आहेत? ते मला वेगळे झालेत हेच मला माहीत नाही. त्याच्यामुळं आज मी असं म्हणू शकणार नाही, परंतु मला कारण काही सांगता येणार नाही. नाही, पण संजय राऊत म्हणतात की त्यांना जर जायचं त्यांनी राजीनामा द्यावा. तुमच्याशी काही तर चर्चा झाली असेल ना? माझ्याशी कुणाचीच चर्चा झाली नाही, म्हणूनच मला काही माहीत नाही. माझी चर्चा कुणाशीच नाही. दिल्लीत कसे अचानक आले तुम्ही? पण मी इंडस्ट्री कमिटीची आज मीटिंग आहे, त्या मीटिंगसाठी मी काल ट्रेनमध्ये बसलो आणि आज सकाळी आलो. आता आज 3 वाजता मीटिंग आहे, मी त्या मीटिंगला जाणार आहे. 3 वाजता मीटिंग आहे, संसद भवनात मीटिंग होणार आहे. संसद भवनात मीटिंग काय वाटतं NXA मध्ये. काय वाटतं तुम्हाला, हे जे सगळे 6 खासदार गेलेले आहेत यांचे तुम्ही भेटता, चर्चा, बोलता, त्यांनी काही सांगितलं होतं की आम्ही असं करणार? नाही, असं कधी आमचं बोलणं आजपर्यंत झालं नाही की आम्ही काही करणार आहोत, असं होणार आहे आणि झालंय. अजूनही संदिग्धता आहेच. अजूनही मला ते म्हणतात की आम्ही गेलो म्हणून. नाही, मला माहित नाही, माझं कुणाशी बोलणं नाही. तुम्हाला राग नाही येत का हे असं सगळं होताना? मला राग यायचं काय काम आहे? मी माझ्या स्वतःसाठी जे आहे, मला जे वाटतं त्याप्रमाणे मी वागतोय. तर बाकीच्यांनी कसं करायचं, काय करायचं हे त्यांनी ठरवायचं. नाही, पण ज्या पक्षातून तुम्ही निवडून येतात त्याच पक्षातून तेही लोक निवडून येतात, तेच अचानक सोडून जातात. चर्चा खूप आहे की त्यांनी 50 कोटी घेतले. संजय राऊतांनीच म्हटलं 15 कोटी ॲडव्हान्स झालेले आहे, 50 कोटी त्यांना देण्यात येणार आहे. हे असं सगळं गलिच्छ सुरू आहे. तुम्हाला काही राग नाही त्याच्या संदर्भात? काय आमचे खासदार, कसे खासदार? नाही, मला राग यायचं काही कारणच नाही. मी माझ्यापुरतं पाळणार, मी कशाला लोकांचं बोलू. उद्धव ठाकरेबद्दल खूप तक्रारी आहे म्हणतात, त्यामुळे हे गेले म्हणतात. आता माझी तर तक्रार नाही आहे. आता माझी तक्रार असते तर मी गेलो असतो असं तुम्ही समजू शकता. माझी काहीच तक्रार नाही, त्याच्यामुळे मी आहे तिथे ठिकाणी आनंदात आहे, सुखी आहे. तुम्ही जाणार नाही हे निश्चित आहे? 100%. धन्यवाद. हे होते राजाभाऊ वाजे, नाशिकचे खासदार आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार. त्यांनी स्पष्ट सांगितले 2 महिने असो, जोपर्यंत मी खासदार आहे तोपर्यंत जाणार नाही. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट योगीसह प्रशांत रामदास, न्यूज 18 मराठी.